नमस्कार. टॉप 24 महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तिमत्वासोबत बातचीत करणार आहोत. ते स्वतः फार्मासिस्ट आहेत आणि स्वतः रिक्षा चालक पण आहेत. त्यांचा जीवनाचा प्रवास कसा आहे आपण आज जाणून घेणार आहे त्यांच्या तोंडून. नमस्कार, आपलं नाव काय? सर, माझं नाव अभिषेक मेकाले. मी फार्मासिस्ट आहे आणि मी रिक्षा पण चालवतो. बरं, तुम्ही स्वतः फार्मासिस्ट आहे आणि रिक्षाचा व्यवसाय का बरं निवडला तुम्ही? सर, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी असतात. तसंच माझ्या आयुष्यात पण थोड्याशा अडचणी आल्या होत्या. जसं की आता 1 वर्ष झालं मला मेडिकल टाकून. माझं स्वतःचं मेडिकल सुरू केलं मी मागच्या पाडव्याला मी मेडिकल चालू केलं आणि माझ्यासोबत डॉक्टर पण होत्या एक. मग त्या डॉक्टरांचं हॉस्पिटल आणि माझं मेडिकल हे असं दोन्ही एकंदरीत चालू होतं. काही दिवस हे सुरळीत चाललं. त्याच्यानंतर डॉक्टर मॅडम ज्या आहेत त्या ओपीडीला आल्याच नाही. मग मी वाट पाहिली त्यांची. वाट पाहून पाहून असं माझे डोळे काय म्हणतात त्याला, असे हे झाले. मी विचार केला येतील, उद्या येतील, परवा येतील, 1 महिन्याला, 2 महिन्याला, 4 महिन्याला, पण त्या अजून आल्याच नाहीत. मग 1 वर्षानंतर मी सगळं बॅलन्स शीट पाहिलं. माझ्या अकाउंटला 0 बॅलन्स होतं आणि मग विचार केला आता काय करायचं. भाडं भरायला पण पैसे नव्हते माझ्याकडे. मग एका मित्राला विचारलं की बाबा, रिक्षाचा धंदा कसा आहे रे, बरा आहे का, दिवसातला किती मिळतात? त्यांनी सांगितलं दिवसाला 1000 रुपये, 1200 रुपये, 1500 रुपये, जसं तुम्ही चालवताल तसे तुम्हाला पैसे मिळतील. मी म्हणलं आता कॉम्पिटिशन तर प्रत्येक ठिकाणी आहे, तर मग व्हायचं ते होणारच आहे. त्यामुळे म्हणलं चला आपण बघूयात रिक्षा घ्यायला, ट्राय करू. म्हटलं ट्राय करायला काय चाललंय. आणि 0 डाऊन पेमेंटची जर सुविधा आहे त्यामुळे तर म्हणलं काय पैसे भरायची गरज नाही. रिक्षाची किंमत मी काढली कोटेशन, तर मला त्याची किंमत 2,70,000 रुपये तेवढी निघाली. आणि 0 डाऊन पेमेंट वरनं रिक्षा जर घ्यायचं झालं तर आता त्याला व्याज लागतं. व्याजदर 14.8% व्याजदर लागतो. तर मला व्याजदर आणि सगळं मिळून आता 5 वर्षाची परतफेड आहे माझी रिक्षाची. रिक्षा जातोय मला 5 लाख रुपयापर्यंत. पण कसं आता नाईलाजास्तव मला रिक्षा घ्यावंच लागला. कारण आता दुसरे ऑप्शन जर म्हटलं तर आता मेडिकल टाकून 1 वर्षात बंद करायचं हे मला तत्वात बसत नव्हतं. आणि कुठल्या तरी कंपनीत जाऊन जॉब करणं हे तर मला अगोदरपासूनच आवडत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी असा माणूस आहे की समोरच्या माणसांनी आपल्याला रिस्पेक्ट मध्ये बोललं तर मी त्यांना रिस्पेक्ट मध्ये बोलतो. आणि जर समजा समोरचे माणूस आपल्याला रिस्पेक्ट देत नसेल तर मी पण रिस्पेक्ट देत नाही. त्यामुळे माझा हा स्वभाव माझ्या प्रत्येक जागी लढतो. त्यामुळे मी कुठेच जॉब करू शकत नाही. मी स्वतः मालक आणि स्वतः चालक. यामुळे म्हणलं चला रिक्षा घेऊया. आता तुम्ही रिक्षा घेतला आहे. रिक्षा घेऊन किती महिने झाले तुम्हाला? 1-1.5 महिना झाले सर मला रिक्षा घेऊन. 1 महिना 15 दिवस. तर रिक्षामध्ये असं किती प्रॉफिट भेटतं तुम्हाला? रिक्षामध्ये सर आता सांगायचं झालं तर जर समजा आपण रिक्षा चालवला तर प्रॉफिट भेटतं. नाही चालवला घरी बसलं रिक्षात काय प्रॉफिट भेटणार आहे आपल्याला. पण तसं सांगायचं जर झालं तर दिवसाला 1000 रुपये, 1200 रुपये, 1500 रुपये पर्यंत तर मिळतात सर. आणि जर समजा आपण जास्तच पळालो, जर समजा आपण सकाळी 6ला गेलो आणि संध्याकाळी 6लाच बाहेर आलो, 12 घंटे रिक्षा चालवला, तर 1,000 रुपये होतात सर दिवसाचे. बरं, तुम्ही स्वतः फार्मासिस्ट आहात आणि स्वतः रिक्षा चालवता. तर ह्यातून तुम्ही रिक्षामध्ये बसलेल्या लोकांना काय संदेश द्याल? लोकांना तर मी सांगतोच असतो सर रिक्षात बसून की माझं एक आरोग्याविषयी सल्ले पण असतात. आणि सगळ्यात महत्वाचा सल्ला म्हणजे मी सगळ्यांना सांगत असतो की फर्स्ट एड किट तुम्ही सोबत ठेवा. इव्हन तो माझ्या रिक्षामध्ये पण अवेलेबल आहे. ती फोनमी क्विक हेल्थ केअर सर्व्हिसेस या कंपनीची फर्स्ट एड किट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोनमी क्विक हेल्थ केअर सर्व्हिसेसचा डायरेक्टर मी स्वतःच आहे. कारण मी ती किट अशी बनवली आहे सगळ्यांना उपयोगी असणारी. ज्या वस्तूची किंमत तुम्हाला मार्केटमध्ये 400-500 रुपये आहे, ती वस्तू मी माझ्या रिक्षामधनं 199 रुपयाला ग्राहकांना देतो. त्याचा फायदा हा होतो की जर समजा घरी अचानक भाकरी करता करता एखाद्याला चटका लागला, तर चटका लागल्यानंतर काय लावायचं, मग ते काहीतरी लक्षात नसतं. मग मी त्यांना सांगत पण असतो की बाबा हे असं असं आहे, यामध्ये इतकी औषधी आहेत, हे असं असं लावायचं. म्हणजे मी सगळ्यांना असं सांगत असतो की तुम्हाला हा जे फर्स्ट एड किट आहे ती खूप मदतीची आहे आणि तुमचं पैसे पण जास्त जाणार नाहीये. बरं, मला असा एक प्रश्न पडला आहे की तुम्ही स्वतः फार्मासिस्ट आहात बरोबर. आणि रिक्षाचा विचार कसा काय डोक्यात आला तुमच्या?
हेच सर, आता मी रस्त्याने येता जाता मला रिक्षा चालणारे दिसायचे आणि मी मोटरसायकलवर माझ्या मेडिकलला जायचो. येता जाता कोणी हात करायचं, "थांबा सर, येऊ द्या तिथपर्यंत, येऊ द्या तिथपर्यंत." आणि मग सोडत सोडत एका मित्रानेच मला सांगितलं, आता तो मित्रच म्हणायचा. त्यांनी सांगितलं, की "सर, तुम्ही रिक्षाच घेऊन टाका." मी म्हणलं, "का रे?" ते म्हणले, "नाही, तुम्ही असं पण सगळ्यांना मदत करता, तुमचा काही फायदा होत नाही, काय नाही. मग रिक्षा घेतला चलत फिरत, तुमचं मेडिकल पण आहे, तुम्हाला औषधी आणायला पण होईल. तुम्हाला अजून आता घरात समजा गॅस संपला, गॅसला रिक्षा होईल." अजून त्यांनी असं मला रिक्षाबद्दल सांगितलं, की मग मी विचार केला, जाऊ द्या म्हटलं, चला याचं पण बरोबर आहे. बोलले, "तुम्ही आता पावसाळ्यात रेनकोट घालून फिरणार, उन्हाळ्यात एवढं ऊन लागतंय, रिक्षाची किंमत पण जास्त नाहीये." मी विचार केला, चला म्हणलं जाऊ द्या. मग घेऊन टाकला सर मी रिक्षा. बर बर तुमचा लहानपणापासून हं, गावातून हं, जो प्रवास आहे हं. तो थोडा प्रेक्षकांना सांगा ना. प्रेक्षकांना प्रवास सांगायचा झाला तर मी परभणी जिल्हा गंगाखेड तालुका आणि माझ्या गावाचं नाव आहे गोपा. तर मी 1ली ते 7वी पर्यंतचं शिक्षण आहे माझं जिल्हा परिषद शाळेत झालं. 1ली ते 7वी जिल्हा परिषद शाळेत केली. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण मी 2 ते 2.5 किलोमीटर दुसरं एक गाव आहे त्या गावात जाऊन केलं आणि तिथून पुढचा जो प्रवास आहे 12वी झाल्याच्या नंतर मी 1 वर्ष गॅप घेतला. कारण परिस्थिती एवढी चांगली नव्हती की काहीतरी शिकावं आणि हे करावं. त्यासाठी मला पुण्यात कामाला यावं लागलं. माझा भाऊ पुण्यात हॉस्पिटलमध्ये काम करतो. तर मला त्याच्याकडे यावं लागलं आणि मग त्याने मला तसं सांगितलं, की "बाबा तू आता अभ्यासावर लक्ष दे." मग मला त्याने ची एक्झाम द्यायला लावली. ची एक्झाम देऊन मग मी फार्मसीला ऍडमिशन घेतलं. मग फार्मसीचे 4 वर्ष ऍडमिशनमध्ये फार्मसी शिकलो आणि सगळ्यात एक अनावधानाने म्हणजे कोरोनाची महामारी आली. त्यात माझे 2 वर्ष तर त्यातच गेले. म्हणजे ते ऑनलाईन, ऑफलाईन ते आता असं चालत राहिलं आणि 4 वर्षाच्या नंतर मग माझी फार्मसी कंप्लीट झाली आणि त्यानंतर मी परत पुण्यात कामासाठी आलो. पुण्यात कामासाठी आल्यानंतर मी जे कोणी असं माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचे मार्गदर्शन घेत होतो, की "सर मी काय करायला हवं? मी फार्मसी केलंय. एम-फार्म करू की नको करू?" मग बऱ्याच जणांनी सांगितलं एम-फार्म कर. पुन्हा मग विचार केला मी. आता एम-फार्म करायचं म्हणलं तर परत पैसे, परत सगळ्या गोष्टी, परत तेच ते. म्हणून म्हटलं आता नको, आता एम-फार्म करायला आपल्याकडे वेळ नाहीये आणि पैसा पण नाहीये. माझी एस-सी कास्ट असल्यामुळे मला सवलत मिळते आणि तशी माझी जी-पॅटची रँक पण चांगली आहे. 1713 ऑल इंडिया रँक आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझा महाराष्ट्र विचार केला तर 97 पॉइंट काहीतरी समथिंग पर्सेंटेज आहे मला 100 पैकी. तर या बेसिसवर मला ऑल इंडियामध्ये कुठे पण ऍडमिशन मिळालं असतं एम-फार्म करण्यासाठी. पण मी विचार केला की सगळं काही शिकतोय आपण पैशासाठी, पैसेच कमवतोय. बर तुमची घरची परिस्थिती कशी आहे आणि तुम्हाला काय शेती, घर? गावाकडे घर तर आहे, पण शेती वगैरे काही नाही आहे. पण इथून पुढे मी घेऊ शकतो असं मला वाटतंय. आणि तुमचे वडील काय करतात, आई काय करते? माझी आई वडील म्हणजे जर माझी आई जर आहे तर ती माझी आई शिलाई मशीन आहे घरी, ती शिलाई मशीनचं काम करते. माझे वडील बांधकाम करतात, मिस्त्री काम. लहानपणी मी पण त्यांच्यासोबत कामाला जायचो 12 वर्षाच्या नंतर. मग तुम्हाला त्या टायमाला कसं वाटायचं? त्या टायमाला सर ते कामच बरं वाटायचं. काम केलं की पैसे यायचे हातात आणि पैशाचं हातात आल्यानंतर माणसाला शिक्षणाकडे ओढ नसते. पण मला शिक्षणाची आणि पैशाची दोन्ही पण हे होती. कारण मला एवढं कळलं होतं की शिक्षण घेतलं तर पैसा येईल आणि पैसा असेल तरच शिक्षण घेता येईल. म्हणजे तुमचे आई वडील एवढे एवढे गरीब असताना हां. तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. हं. त्या आई वडिलांविषयी काय तुम्हाला वाटतं? सर सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर माझ्या वडिलांचं एकच मत आहे की बाबा आपला पोरगा फॅनच्या हवेखाली राहायला पाहिजे. किमान माझ्या मुलानं कुणाच्या हाताखाली काम नाही केलं पाहिजे. जरी केलं तरी त्यांनी चांगल्या जागी काम करावं असं त्यांची एक इच्छा आहे. त्यांच्या इच्छेविरुद्धच मी रिक्षा चालवतो. त्यांना ते बिलकुल आवडत नाही. पण आता मला एक गोष्ट कळून चुकलेली आहे की पैसा हा पैसा असतो. रिलेशन आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या पैशामुळे तुटतात. बर तुम्ही काय म्हणताय की तुमचे आई वडील सांगतात की माझा मुलगा फॅन खाली, एसी खाली बसावा. हं. मग तुमच्या आई वडिलांची ही भावना आहे. मग तुमची काय भावना आहे आई वडिलांना कसं ठेवावा? सर माझी इच्छा अशी आहे की आता माझ्या गावाकडे तर ऑलरेडी घर आहे. पण मी पुण्यामध्ये एका चांगल्या ठिकाणी एखादं चांगलं प्लॉट घेऊन आता फ्लॅट घेणं म्हणजे
ते आता हा भाग वेगळा आहे, याच्यावरती चर्चा करायचं म्हणलं तर व्यर्थ चर्चा आहे. पण पुण्यामध्ये एक चांगल्या जागी चांगली जागा घेऊन बंगला वगैरे एक मस्त बांधून मी त्या बंगल्यावरती पण मी रिक्षाचं लावणार आहे सर. कारण मला एवढं कळून चुकलंय की माझं जे करिअर आहे मी गाड्यांमध्येच करतो. माझा टूर्स ट्रॅव्हलचा पण बिझनेस आहे. माझ्याकडे एकही गाडी नाही, पण मी सगळ्यांना गाड्या जी पाहिजे ती देतो. जर समजा कुणाला गाडी लागली, इर्टिगा पाहिजे असेल इर्टिगा, स्विफ्ट डिझायर पाहिजे असेल स्विफ्ट डिझायर, त्याला जी कुठली गाडी पाहिजे असेल, या पृथ्वी तलावरची कुठलीही गाडी कुणालाही पाहिजे असेल तर ती आपल्याकडे भाड्याने मिळते. बरं, तुम्ही म्हणला की मी आता बंगला बांधणार, त्यावरती रिक्षा लावणार. मग हा डायलॉग आहे तो की बघतोय रिक्षावाला, मग तुम्हाला तुम्ही जगाला तो बंगल्यावरचा रिक्षा दाखवणार आहात का? जगाला तो बंगल्यावरचा रिक्षा दाखवणार नाहीये सर मी. रिक्षा चालवणाऱ्यांसाठी एक ते लोगो असणार आहे की जे रिक्षा चालवून दारू पितात, बाकीचे नशे करतात, घरी बायको सोबत भांडण करतात, रिक्षा धंदा नाही, हे नाही ते नाही. तर मी माझा जो बंगला आहे तो रिक्षावरच बांधून मी रिक्षातच दाखवणार आहे की हा रिक्षावर एवढं कमाई करू शकतो माणूस. आणि सगळ्यात मोठं म्हणजे सांगायचं झालं तर रिक्षामध्ये खूप धंदा आहे करणाऱ्यांसाठी. आपलं बिहेवियर चांगलं पाहिजे, आपण क्लायंट बिला चांगलं बोललं पाहिजे. आता काय होतंय, उबेर आणि रॅपिडो आणि ओला या तीन जे आपण चालवतो रिक्षासाठी, तर रॅपिडो आणि रॅपिडो आणि ओला 17 रुपये किलोमीटरनी देतं आणि उबेर जे आहे ते 10 रुपये किलोमीटर देतं. तर आता 1 मे पासून नियम चालू झाला आहे की उबेर हे मीटर प्रमाणे चाललं पाहिजे. बघतोय रिक्षावाला जी संघटना आहे पुण्यातली, त्या संघटनेचा तो नियम आहे. आणि रिक्षा सगळे आणि माझं पण मत आहे की सगळ्यांनी मीटर प्रमाणात चालावे, म्हणजे जेणेकरून कस्टमरची लूटमार पण होणार नाही आणि रिक्षावाल्यांचं पण नुकसान होणार नाही. म्हणजे हा संदेश तुम्ही सर्व महाराष्ट्रातल्या सर्व रिक्षावाल्यांना द्यायचा आहे तुमचा, हा संदेश आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षावाल्यांना हा संदेश आहे. प्रत्येक जणांनी मीटरवरती चाललं पाहिजे. हा, रिक्षा प्रत्येक जणांनी मीटरनं चाललं पाहिजे. म्हणजे कंपनीवाला किती पण तुम्हाला कसा पण वागो, आपण रिक्षा हा मीटरने चालवायचा. याचं काय सर माहितीये का, आपण रिक्षावाल्यांनी जर समजा युनियन केलं, म्हणजे एकी दाखवली. जर समजा आता काय होतंय की आता उबेरला भाडं पडलं समजा एखाद्याचं 30 रुपयाचं आणि मीटरनी झाले समजा त्याचे 25 रुपये, तर मग ते काय होतं, मग त्या रिक्षा चालकांना असं वाटतं की 30 रुपयाचं होतं, मग मी उबेरचेच पैसे घेणार. मग ते काय करतात, त्यावेळेस ते उबेरचे पैसे घेतात. आणि जेव्हा मग ती 100च्या पुढची ऑर्डर असते, म्हणजे जसे की समजा 8 किलोमीटर गेलं तर 8 किलोमीटरची ऑर्डर ही 100च्या पुढची असते. मग उबेरची ऑर्डर 100च्या पुढची म्हणजे 119 रुपयाची किंवा 121 रुपयाची असते. मग त्यावेळेस रिक्षावाल्या चालकाला वाटतं की आता मी मीटरने चालणार. मग तो कस्टमर जो आहे, पॅसेंजर आपला, तो कन्फ्युज होतो. तो म्हणतो तुम्ही अगोदर मग उबेरने चालले, मग आता मीटरने का चालताय? मग हे जे वाद होतात ना, ते याच्यामुळे होतात. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं एकच आहे, तुमचं 2 किलोमीटर जरी असेल आणि 10 किलोमीटर जरी असेल, तरी तुम्ही मीटर टाका आणि मीटरने चाला. म्हणजे तुमचं बी नुकसान होणार नाही आणि कस्टमरचं पण नुकसान होणार नाही. बरोबर. आणि सगळ्यांनीच असं केलं पाहिजे. नाहीतर एक रिक्षावाला मीटरने चालतोय, दुसरा उबेरने चालतोय, तिसरा म्हणतोय तुम्हाला इथपर्यंत जायचं का, मी तिकडे चाललोय, चला 20 रुपये द्या बसा. मग यामुळे काय होतं की रिक्षावाल्यांचे आपसातच भांडणं होतात आणि वाद निर्माण होतात. बरोबर आहे. आणि ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. हे प्रत्येकाने आपापली काळजी घेतली पाहिजे. पुणे शहर म्हणजे खूप मोठं शहर आहे. पुण्यात सगळे रिक्षावाले, आता संख्या रिक्षांची वाढली, धंदा नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या फापट पसार आहे सगळा. तुम्ही रिक्षा जर सकाळी पहाटे 5 वाजता जर काढला आणि सकाळी 10 पर्यंत जरी चालवला, तरी तुमचे 1000 ते 1200 रुपये होतात. हे मी स्वतः करतो. जर काय खोटं वाटत असेल तर 5 वाजता मला फोन करून बघितलं तरी चालेल, माझा रिक्षा कुठं असतो ते. बरं, तुम्ही आता पुण्यामध्ये कुठे राहता? पुण्यामध्ये मी उंडरी पिसोळीमध्ये राहतो आणि माझं मेडिकल आहे टिळेकर नगरला. श्री साई बालाजी मेडिकल, श्री साई बालाजी या नावाने माझं मेडिकल आहे. मेडिकल मध्ये फार्मासिस्ट ठेवलेला आहे. फार्मासिस्ट माझा काम करतो. तो मी काय त्या फार्मासिस्टला, माझा मित्रच आहे तो. आम्ही आता थोडस पार्टनरशिपच करणार आहे थोडे दिवसानंतर. पण त्यामुळं ते चालतं, म्हणजे मी त्या आता मालक नाहीये तिथला मेडिकलचा. म्हणजे आता तुम्ही पिसोळी येथे राहता, स्वतःच घर आहे का भाड्याने? मी भाड्यानेच राहतो सर. किती वर्षापासून राहता पिसोळीमध्ये? पिसोळीमध्ये सर जवळपास मी आता 3रं वर्ष चालू झालं मला. कारण 1 वर्ष जॉब केला, 1 वर्षापूर्वी मेडिकल स्वतः चालवलं, आता हे 3रं वर्ष चालू झालं. बरं, पिसोळीतून तुमचं मेडिकल कुठं आहे? 3 किलोमीटर लांब आहे सर, टिळेकर नगर. पण दररोज येणं जाणं कसं परवडतं तुम्हाला? सर आता मी रिक्षा चालवतोय ना, तर येताना जाताना मला 30 रुपये 40 रुपये
जे सीएनजी ला लागणार आहे ते मिळतात. तेवढ्यात परवडतं का तुम्हाला? हा, ते आता येण्या जाण्यासाठी मला तर परवडतं सर. कारण ऊन वारा पाऊस या तिन्ही गोष्टींना बचाव करण्यासाठी रिक्षा उपयोगी आहे. जर समजा रिक्षाचा धंदा नाही चालला तरी रिक्षा माझ्यासाठी सुखी आहे, सेफ साईड आहे रिक्षा म्हणजे. तुम्हाला अजून काय संदेश द्यायचा आहे रिक्षा चालकांना? रिक्षा चालकांना एकच संदेश द्यायचा आहे की रिक्षा चालवताना तुम्ही व्यवस्थित चालवा. कारण रिक्षा चालकांचे नाव खूप बदनाम आहेत. रिक्षा तुम्ही कुठूनही कसेही कट मारून चालवता, किती हॉर्न वाजवता, हे जे आहे ते थोडस कमी केलं पाहिजे. मी स्वतः रिक्षा चालवतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या रिक्षावर चलन नाही लागलं पाहिजे. कारण तुम्ही कमवणार 1000 रुपये आणि पावती फाटणार 500ची. त्या 500 रुपयामध्ये तुमचा सीएनजी जाणार 400चा, उरले 100. त्या 100 रुपयामध्ये विमल खाऊन थुकणार, मग ते काय कामाचं? जर समजा तुम्ही विमल खाऊन थुकत असाल, ऍक्सिडेंट रेट वाढतो, सगळ्या गोष्टी म्हणजे हे पण प्रदूषण पण वाढतं. तुम्ही थुकता म्हणजे त्याचा वास येतो, वास आला म्हणजे ते बाकीच्या गोष्टी सडणं, हे सगळ्याच गोष्टी आता ते जैवविविधतेचा भाग आहे. आता मी सांगितलं तर सगळ्यांना हा समजणार नाही, त्यामुळे मी त्या गोष्टीकडे वळत नाही. बरं, मला काय म्हणायचं, आता तुम्ही रिक्षा हा कंटिन्यू तुमचा व्यवसाय असणार आहे का पुढे तुमचं काय वेगळं धोरण आहे काय? हा ना सर, माझं एक वेगळं धोरण आहे पुढे. जर मी सांगितलं तर सगळे हसणार की म्हणणार अरे फार्मासिस्ट आहे, रिक्षा चालवतोय आणि ह्याचं ध्येय काय, मग आधीच कराय काय झालं होतं, हे असं म्हणणार. तर सर माझं ध्येय आहे की मला आता डॉक्टर व्हायचंय. रिक्षा चालवून बंगला बांधायचा आहे, रिक्षा चालवून डॉक्टर व्हायचंय. हा, हसणार सगळे. कारण रिक्षा चालवून डॉक्टर झालेला, रिक्षा चालवणाऱ्याचा मुलगा हे झालेलं लोकांना माहिती आहे, पण रिक्षा चालवणारा डॉक्टर झालेलं हे माझं पहिलं उदाहरण असेल असं मला वाटतं. पण 100% सांगतो सर, मी डॉक्टर होणार म्हणजे होणार आणि रिक्षा चालूनच होणार. कारण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत की बाकीच्या गोष्टी करायला. मला ठीक आहे, तुम्ही डॉक्टर होणार, हा, मग तुम्ही डॉक्टर झाल्यानंतर रिक्षा चालवणार का रिक्षा विकून टाकणार? नाही ना सर, रिक्षा चालवणार. डॉक्टर जरी झालो मी तरी माझे 3 तास मी रिक्षासाठी देणार. रिक्षा म्हणजे एक सर्व्हिस आहे सर, ती एक सेवा आहे. काय होतं की अनेकांना वेळेवर पोहोचता येतं, त्यासाठी ती सेवा आहे. जर समजा मला चालवता नाही आली माझ्या प्रोफेशन नुसार, माझ्या आता प्रत्येकाला सर, आता मी सिंगल आहे त्यामुळे मला सगळ्या गोष्टी जमतात. लग्न झाल्यानंतर पुन्हा बायको माझी म्हटली बाय रिक्षा चालवणाऱ्याची बायको नाही व्हायचं मला, तर त्यावेळेस माझी रिक्षा जी आहे मी दुसरं कोणाला तरी शिपणी देईल, चालवायला सांगेल. पण रिक्षा ही परमनंट राहणार सर माझ्याकडे. आणि मी माझं स्वतः सोबत कॉन्टॅक्ट केले 5 वर्ष रिक्षा चालवायचं. डॉक्टर होईपर्यंत रिक्षा मी चालवणारच आहे. हे तुमचं ध्येय आहे? हे ध्येय आहे सर. काल परवा दिवशी 12वीचा पेपर झाला, त्यात रिझल्ट लागला. खूप विद्यार्थी नापास झालेत आणि काय काय टोकाची भूमिका घेते नापास झाल्यानंतर. तुम्हाला त्यांच्याविषयी काय संदेश द्याल तुम्ही? त्यांना मला एवढंच सांगायचंय की टोकाची भूमिका घेण्याचं काहीच कारण नाहीये. आयुष्यामध्ये कधीही सुरुवात कुठूनही करता येते. जर समजा झाड तोडलं, त्याचं सगळं जरी नाश केलं, त्यावर राख झाली, जाळून टाकलं तरी त्याला एक पान फुटतं छोटस. तसंच आपलं आयुष्य आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चढ उतार येतच असतात. आणि तुमचा बोर्डाचा पेपर आणि नीटचा पेपर आणि तुमचा कुठलाही पेपर असो, तो असा कागद आहे. या कागदाचं काही व्हॅल्यू नाही आयुष्यामध्ये. तुमच्या आयुष्यात तुमच्या स्किलचं व्हॅल्यू आहे. तुम्ही तुमची स्किल वाढवा. स्किल वाढवल्याच्या नंतर तुमचं मनी ऑटोमॅटिक वाढतं. जसं की आता मी रिक्षा चालवतो, मी फार्मासिस्ट आहे, आता डॉक्टर होणार आहे. मी म्हणत नाही की तुम्ही असं करा, तुम्हाला जे करायचंय ते करा, प्रामाणिकपणे करा, श्रद्धा ठेवा. आता देवावर कोण विश्वास ठेवतं नाही ठेवतं ते मला माहिती नाही, तो भाग वेगळा. पण मी ठेवतो. माझं काम असतं ओम साईराम. ओम साईराम म्हटलं की माझं सगळं काम होतं. आता लोक म्हणतील मग काम होत असेल तर मग रिक्षा कशाला घ्यायचा, फार्मसी कशाला केली, ओम साईरामच म्हणून मठ टाकायचा. तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो, अजून 10 ते 15 वर्षानंतर माझा पण एक मोठा मठ असेल. तिथे माझं सगळ्या लोकांसाठी निवास व्यवस्था आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, ते पण माझं ध्येय आहे. तिथे माझं हॉस्पिटल असेल, तिथे आपल्या गायीसाठी गोट्या असतील, शेळ्यांसाठी शेळ्या चारणा असतील, आपल्याकडे भरपूर काही सुविधा असतील. आता माझ्या खिशात 1 रुपया नाही आहे, पण मी सगळ्या गोष्टींचे माझे ध्येय आहेत ते मी पूर्णच करणार आहे. आणि माझ्या महाराष्ट्रातील बांधवांना सांगणं एकच आहे की बाबा तुम्ही मदत करायला शिका. मदत करायला शिकलं पाहिजे. कारण आता मी पण रिक्षामध्ये जर समजा कोणाकडे पैसे नसले, 4-2 रुपये कमी, 10 रुपये, 20 रुपये, मी म्हणतो चला ठीक आहे जाऊ द्या, माझं काही एवढं हे होणार नाहीये, चला ठीक आहे 20 रुपये कमी आहेत, परत कधी भेटलं तर द्या. कारण लोकांना सूट दिल्यानंतर लोक बुटं बघून आपल्याला महाग मारायला कमी करणार नाही. त्यामुळे थोडस आपण पण ऍडजस्टमेंट ही शिकली पाहिजे आणि मदत करायला शिकली पाहिजे, एवढंच सांगायचंय. बरं, मला एक हा प्रश्न विचारायचा आहे की आता मध्ये आपला काश्मीर येथे, पहलगाम येथे
हमला झाला दहशतवादी, त्याविषयी काय सांगताल का तुम्ही प्रेक्षकांना? प्रेक्षकांना सांगायचं झालं तर आता हे प्रश्न तुम्ही विचारलाय, हा प्रश्न आहे जहाल प्रश्न. यामध्ये हिंदू आणि मुसलमान या दोन्हींचं हे आहे. जर समजा मी काही जरी बोललो, मग हिंदू माणसांना बरं वाटेल, मुसलमान माणसांना बरं वाटणार नाही. त्यांच्याकडून एखादी बाजू मांडली तर ती यांना बरी वाटेल, त्यांना बरी वाटणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं झालं तर त्यांनी जे केलं ते चुकीचंच केलं, की हिंदू माणूस दिसला त्यांनी ना कुठलं आहेस, काय आहेस, काही विचारलं नाही. त्यांनी फक्त विचारलं तो धर्म, तू कुठल्या धर्माचा आहे. त्यांनी जात पण विचारली नाही. हिंदू म्हणले की मारले त्यांनी. मग आता ते चुकीचं काम केलंय, त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. आता अमित शहा आणि मोदींनी युद्धाची तयारी केलेली आहे. आज म्हणजे 7 तारखेला 7 मे, बरोबर. मॉक बेल सायरन देशभरात वाजवणार आहेत. म्हणजे युद्धाची तयारी. बरोबर. त्याविषयी काय सांगताल? काय नाही, मला एवढं सांगायचं की आता उद्या 7 तारखेला जे मॉक ड्रिल आहे तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना आपापल्या घरी राहायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा सायरन वाजेल त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त सेफ जागा बघून बसायचंय. तुमचे मोबाईल फोन बंद करायचे, व्हिडिओ काढत नाही बसायचंय. इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला, फेसबुकला हा सायरन वाजतंय, हे पहा आमच्या इकडे सायरन वाजतंय, तर ते युद्धासाठी आहे, तुमच्या बचावासाठी ते वाजवणार आहेत. आणि सायरन वाजल्या पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही सर्वप्रथम तुमचे मोबाईल बंद करायचे, घरातल्या लाईट बंद करायच्या, फॅन बिन सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पूर्णपणे बंद करायचे. आणि कुठली तरी एक सेफ जागा बघायची, भिंतीच्या आडवं किंवा जमिनीच्या बाजूला, किंवा घर सोडून दुसरीकडे बाहेर जरी तुम्ही जाऊन बसले तरी चांगलं राहील. सेफ जागा पहा आणि व्यवस्थित राहा, एवढंच मला सांगायचंय. कारण सायरन म्हणजे काय, तो आपला खेळ नाही आहे की आपण इंस्टाग्रामवर फोटो काढून दाखवायच्या, रील दाखवायच्या. ते बंद करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः चांगले राहा. म्हणजे भारत देशाचं जर सगळ्यात जास्त जर समजा आपल्याला संपत्ती कुठली म्हणायची झालं तर आपली लोकसंख्या आहे. कारण सगळ्यात जास्त लोकसंख्या आपली 2 नंबरला भारत देश येतो. भारत देशामध्ये आपला भारत देश तरुणाईचा देश आहे. तरुणांना एकच सांगणे की बाबा तुम्ही जिवंत राहिले पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळता येतात, एकदा आयुष्य गेलेलं परत मिळत नाही. त्यामुळे एवढंच सांगायचं की सगळ्यांनी नियमांचे पालन करा, जे काय पोलीस सांगतील त्यांचं ऐका. टॉप 24 महाराष्ट्रासाठी मी विजय. धन्यवाद. नमस्कार. चला, तुम्ही पण आमची मुलाखत घेतल्याबद्दल मंडळ आभारी आहे.